नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया हरभऱ्याच्या कोवळ्या-कोवळ्या पानांची मस्त आणि चविष्ट अशी पातळ भाजी. त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम हरभऱ्याची भाजी घेतली आहे आणि ह्या भाजीचे जून असलेले देठ काढायचे आहेत आणि कोवळे-कोवळे तेवढेच घ्यायचे आहेत. भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्यामध्ये. म्हणजे भाजीमध्ये जी काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि भाजी अशी गाळणीमध्ये घेऊन निथळत ठेवायची आहे. हरभऱ्याचे असे कोवळे देठ घ्यायचे आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता हिवाळा असल्यामुळे ही भाजी बाजारामध्ये अगदी मुबलक प्रमाणात विकण्यासाठी आलेली असते. आता ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी एक वाटण करूया. 1 मोठा चमचा सुके खोबरे, 1 टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून जिरे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. आणखीन मुठभर कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पेस्ट करायची आहे. रेसिपी अगदी टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब पण नक्की करा. हे पहा, आता इथे आपले वाटणसुद्धा वाटून झाले आहे. भाजीमध्ये घालण्यासाठी भिजवलेली पाववाटी मुगाची डाळसुद्धा घेतली आहे. हरभऱ्याच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण आणि लोहाचे प्रमाण अगदी मुबलक प्रमाणात असल्यामुळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. भाज्या आता इथे मी बारीक अशी चिरून घेत आहे. ही भाजी चवीला तर अगदी अप्रतिम लागते. इथे मी मुगाची डाळ घेतली आहे, पण तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये इथे मी 2 चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदासुद्धा घातला आहे आणि कांदा थोडा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भाजी घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. भाजी थोडा वेळ परतल्यानंतर भाजी थोडी मऊ होईल. मग त्यामध्ये एक एक करून मसाले घालायचे आहेत. इथे चवीनुसार मीठ घातले आहे, पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे. हरभऱ्याची भाजी असल्यामुळे थोडा तरी हिंग तुम्ही नक्की घाला. अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे. नंतर त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळसुद्धा घालायची आहे आणि चमच्याने एकसारखे करून पुरेसे पाणी घालायचे आहे आणि आपण जे वाटण केले होते ते सुद्धा घालायचे आहे. या भाजीमध्ये हे वाटण करून तुम्ही नक्की घाला, त्यामुळे भाजीला एकदम मस्त चव येते. नंतर त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचे कूटसुद्धा घालायचे आहे आणि कुकरला त्याच्या लो टू मीडियम हीटवर 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. हे पहा, भाजी आता मस्त शिजली आहे, तुम्ही पाहू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणखीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. हे पहा, भाजी आता इथे मी मस्त अशी सर्व केली आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तर एकदम मस्त लागते. अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये.